महत्वाची बातमी पुण्यामधून। पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून मेधा कुलकर्णींच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे। कोथरूडची बाई अशा आशयाचे बॅनर झळकलेले आहेत। पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या विषयावरून ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। रणजित जाधव आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। रणजित, पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतरांचा वाद जो आहे तो आता सर्व पक्षांमध्ये पेटताना आपल्याला एकूणच पाहायला मिळतो। आपण पाहू शकतो की 2 दिवसांपूर्वी भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुण्याचं रेल्वे स्टेशन स्थानकाचं नाव जे आहे ते बाजीराव पेशवे द्यावे अशी मागणी जी केली होती। त्यानंतर विविध स्तरातून जे आहे ते आता विविध प्रतिक्रिया ज्या आहेत ते उमटू लागल्या होत्या। आपण पाहू शकतो की आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून जे आहे ते आता शहराच्या विविध ठिकाणी अशाच प्रकारचे बॅनर जे आहेत ते लावलेले आहेत। त्यावर कोथरूडच्या बाई आपणास नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करावं अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते शहराच्या विविध भागी लागले आहेत। ह्यात सर्वात महत्त्वाचा हा बॅनर म्हणजे शनिवारवाड्या लगत म्हणजे बाजीराव पेशवे ज्यांचं वास्तव्य जे आहे ते या शनिवारवाड्यामध्ये गेले। या शनिवारवाड्या लगतच या ठिकाणी हा बॅनर लागल्यामुळे संपूर्ण चर्चा जी आहे ते आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असल्याची दिसून येते। शनिवारवाड्यातील भाग असेल किंवा बालगंधर्व असेल किंवा स्वारगेटच्या परिसरामध्ये अशाच आशयाचे बॅनर जे आहेत आता शिवसेना पक्षाकडून या ठिकाणी लावण्यात आलेले आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। तसं पाहिलं तर अनेक पक्षांकडून जे आहे ते काल मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका देखील झाली। अनेक पक्ष जे आहेत त्यात आता वेगवेगळी नावं जी आहेत ते आता पुढे आणू लागलेली आहेत। मात्र पुण्याचं नाव बदलायचं का या संदर्भात जे आहे ते आता मोठ्या प्रमाणात चर्चा जी आहे ते सुरू झालेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर अनेक बॅनर जे आहेत ते आता अशा आशयाचे लागलेले आपल्याला शहरात पाहायला मिळत आहेत। वृषाली, नक्कीच धन्यवाद रणजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।